रोह्यातील कोलाडहून पेणच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास सुकेळी गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील सुकेळी खिंडीच्या उतारावर भरधाव असणाऱ्या टेम्पो चालकाने सुकेळी खिंड जवळून वाहणाऱ्या कालव्याच्या पुलावर अर्जंट ब्रेक मारला। त्यानंतर हा टेम्पो रस्त्यावरच फिरला। हा अपघात इतका गंभीर होता की चालक टेम्पोतच अडकला होता। त्याचवेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसनं अपघातग्रस्त टेम्पोला ठोकर दिल्यानं बसचंही नुकसान झालंय। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, नागोठणे पोलीस ठाणे आणि ऐनगर महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी तसेच SVRSS रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। प्रथम टेम्पो चालकाला बाहेर काढून उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले। अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी स्वतः उपस्थित राहून केलं। या अपघातामुळे महामार्गावरील वेगवान वाहतूक किती धोकादायक ठरू शकते याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं। चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणं आणि काळजीपूर्वक वाहन चालवणं किती आवश्यक आहे याचा धडाच या अपघातातून मिळतो आहे। वादळवारा लाईव्हसाठी महेश पवार, नागोठणे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।